उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 19 वचन 17 पाहूया. त्यांना बाहेर आणल्यावर दूत म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, तो येथून पळून जा. धोक्याने भरलेल्या या पापमय अशा सदोम आणि गमोरा नामक प्रांतामधून तू, तुझी पत्नी आणि तुझ्या मुलींनी सुरक्षित राहावं यासाठी तू येथून पळून जा. तू पळ. आणि काय म्हटलं? मागे पाहू नकोस. आता पाहूया 19 अध्याय 26 वचन. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली. दूतांनी काय सांगितलं? पाठीमागे वळून पाहू नकोस. मागे वळून पाहायचं नाहीये. पुढे पहा, पुढे चालत राहा. भूतकाळ चांगला नाहीये. भूतकाळामध्ये आपण केलेले कृत्य चांगले नाही आहेत. भूतकाळातील आपल्या सवयी ह्या चांगल्या नव्हत्या. भूतकाळात आपलं तारुण्य चांगलं नव्हतं, आपण ते बिघडवलेलं होतं. तारुण्य आपण बिघडवून टाकलं. पूर्वी आपण आपल्या शरीराला मळीन केलं, आपले डोळे अशुद्ध केले, विचार आपण अशुद्ध केले, आपलं मन आपण बिघडवलं, आपलं कुटुंब बिघडवून टाकलं. तुम्ही आपलं तारुण्य खराब करून घेतलं. देव म्हणत आहे, खूप झालं, इनफ. पुन्हा मागील गोष्टींकडे वळू नका. जे कृत्य तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणले होते, तुम्ही जे पापमय कृत्य केले आहेत, ते पूर्णपणे सोडून द्या, ते टाकून द्या. उज्ज्वल असं भविष्य मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. सर्व सोडून द्या. मागे वळून पाहू नका. हा इशारा देवाने त्यांना दिला. एवढं सर्व केल्यानंतरही लोट, लोटाची पत्नी आणि लोटाच्या दोन्ही मुली, देवाच्या दूताने त्यांचे हात धरून त्यांना बळजबरीने बाहेर आणलेला आहे असं आपण येथे पाहतो. पहा 26 वचन. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. ती काय झाली? मिठाचा खांब झाली. ती मरून गेली. प्रियांनो, लोटाच्या बायकोने पाठीमागे वळून पाहिलं आणि आपला प्राण गमावला. सावध राहा प्रिय भावांनो, सावध राहा बहिणींनो. तुम्ही आपलं जुनं जीवन सोडून द्या. त्या घाणेरड्या जीवनाला सोडून द्या आणि पुन्हा पाठीमागे वळून पाहण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कधी कुत्रे पाहिलेले आहेत का? कुत्र्यांचा स्वभाव कसा असतो ठाऊक आहे. कधी कधी घाईघाईने ते खातं आणि त्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर ते उलटी करून टाकतं. ते काय करतं? घाईघाईने ते खाऊन टाकतं आणि नंतर उलटी करतं. आणि उलटी केल्यावर पुन्हा जी उलटी त्याने केलेली असते ते खाऊन टाकतं. याला काय म्हणतात सांगा? बायबलमध्ये हे सांगितलं आहे. पाहूया पेत्राचे दुसरे पत्र, त्यातील अध्याय 2 वचन 20 पासून आपण वाचूया. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या काय म्हटलं घाणीतून सुटल्यावर. मी विचारत आहे, आज आपल्यातील किती लोकांनी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारला आहे? आपले हात दाखवा. मी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं असं म्हणणारे आपले हात दाखवा. तर मग ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो ऐका, येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर, तुम्ही आपलं जीवन देवाला समर्पित केल्यानंतर, तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही जगाला साक्ष देत आहात की मी माझ्या जुन्या जीवनाला गाडून टाकलेलं आहे. एक नवीन व्यक्ती म्हणून मी पाण्यातून आता बाहेर पडत आहे. अशा प्रकारे तुम्ही साक्ष दिल्यानंतर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून, ऐकत आहात का? पुन्हा जर मागे वळलो तर, एकदा तारण झाल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर पुन्हा जुन्या घाणेरड्या जीवनामध्ये गेले तर, बायबल सांगत आहे ते पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. ऐकलं का प्रिय भाऊ आणि बहिणींनो?
एकदा तुमचं तारण झाल्यानंतर तुम्ही दारुडे होता का? दारू सोडून देऊन येशू ख्रिस्ताला तुम्ही तारणारा म्हणून स्वीकारला आहे का? मग पुन्हा त्या दारूकडे जाऊ नका. तुम्ही एक भटके आणि व्यभिचारी व्यक्तीसारखे होते का? येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारून जुनं जीवन सोडून दिलं आहे का? मग पुन्हा व्यभिचारांकडे जाऊ नका. एक बहीण एकदा माझ्याकडे येऊन रडत होती. पास्टर साहेब, मी एक पापी आहे. माझ्या पतीला धोका देऊन अनैतिक संबंध प्रस्थापित करून माझ्या जीवनाचा मी नाश केला. अशी मी कल्वरी टेम्पलमध्ये आल्यानंतर तुमच्या वचनाच्या द्वारे मी माझी चूक समजून घेऊन माझे पाप कबूल केले आणि पश्चाताप करून सोडून दिले. मग तर ताई तुम्ही आनंद केला पाहिजे ना. तुम्ही पश्चाताप केला असं बोलत आहात. येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारलं, तर मग तुम्ही का रडता? हेच तर पाळक साहेब मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. मी अनैतिक संबंध ठेवले आणि त्या संबंधामधून पैसा कमावण्याचा विचार मी केला, परंतु कल्वरी टेम्पलमध्ये आल्यावर जेव्हा मी देवाचं वचन ऐकलं तेव्हा माझं जीवन मी देवाला समर्पित केलं. माझ्यामध्ये मोठं परिवर्तन झालं. माझ्यामध्ये झालेलं परिवर्तन पाहून माझा पती देखील खूप आनंदी झाला आणि मी देखील कल्वरी टेम्पलला येतो असं तो म्हटला व तोही माझ्यासोबत येऊ लागला. पास्टर, अशा प्रकारे आम्ही आमचं सर्व कुटुंब येऊन प्रभूची आराधना येथे करू लागलो. माझं तारण झालं. मी बाप्तिस्मा देखील घेतला. प्रभूची साक्षीदार बनून मी जगू लागले. माझ्यासोबत मी पतीलाही चर्चमध्ये घेऊन आले. पण माहिती नाही काय झालं पास्टर, पुन्हा एकदा सैतानाने येऊन मला परीक्षेत टाकलं पास्टर. आणि मी पुन्हा पाठीमागे वळाले आणि दुसऱ्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवले. हे माझ्या पतीने पाहिलं. आता तो बोलतो आहे की मला तुझी गरज राहिलेली नाही आणि मला तुझ्या त्या देवाची देखील गरज नाहीये असं तो बोलत आहे. माझं जीवन पुन्हा तसंच झालं आहे पास्टर. मी आता अधिकच बिघडून गेली आहे पास्टर. ऐकत आहात का भाऊ आणि बहिणींनो? एकदा तुम्ही जुनं आणि घाणेरडं जीवन सोडून दिल्यानंतर पुन्हा जर तुम्ही ते वाईट कृत्य करू लागाल तर अगोदर तुम्ही जितके वाईट होते त्यापेक्षाही अधिक तुम्ही बिघडून जाल. त्यापेक्षाही अधिक नीच तुम्ही बनाल. ऐका, सदोम आणि गमोरामध्ये लोटाची पत्नी आणि त्याच्या मुली होत्या. खरं तर लोटाने तिकडे जायलाच नको होतं. लोट जेव्हा अब्राहमासोबत होता तेव्हा तो आशीर्वादित झाला होता. लोट अब्राहमासोबत जीवन जगला तेव्हा तो आशीर्वादित असं जगला. परंतु जेव्हा लोटाच्या जीवनामध्ये धनाच्या प्रती, संपत्तीच्या प्रती, हक्काच्या प्रती जेव्हा वासना उत्पन्न झाली, तो जाऊन सदोम आणि गमोरामध्ये राहू लागला. ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, या पापी जगामध्ये पापाचा प्रभाव आमच्यावरती पडू नये. पापाने आम्हाला त्याच्या ताब्यात घेऊ नये. त्या पापाचे आम्ही गुलाम न बनता, त्याचे दास न बनता आम्हाला पवित्र जीवन जगायचं आहे तर केवळ एकच मार्ग आहे. देवासोबत आपण संगती ठेवायची आहे. देवाच्या वचनासोबत आपण संगती ठेवायची आहे. प्रियांनो ऐका, देवाने स्पष्टपणे सांगितलं होतं, सदोम आणि गमोरा हे प्रांत चांगले नाहीत, ते पापाने भरलेले आहेत. नातेसंबंध विसरून ते लोक जगत आहेत. ते नगर तुम्ही लगेच सोडून द्या. त्या नगरामध्ये जे पाप आहे ते सोडून या. त्या नगराच्या सर्व पद्धती तुम्ही सोडून द्या. त्या नगरात राहणाऱ्या लोकांना तुम्ही सोडून द्या व मी तुम्हाला दाखवत असलेल्या सुरक्षित प्रांतामध्ये तुम्ही जा असं त्यांना सांगितल्यानंतर ती लोटाची बायको, घराची ज्योत कोण असते माहीत आहे? सांगा, जोराने बोला. घराची ज्योत म्हणजे गृहिणी आहे. घराची ज्योत कोण असते? गृहिणी असते. ती कोण होती? लोटाची बायको. त्या घराला तिनेच प्रकाशित करायचं होतं. ते घर जर तिला प्रकाशित करायचं तर अगोदर तिने प्रकाशित झालं पाहिजे. तिला 2 मुली होत्या. जे आई करणार तसंच तिच्या मुलेही करणार. वडील जे करतील मुलं देखील तेच करणार. बायबल आम्हाला सांगतं, पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो ते पुत्रही तसेच करीतो. मातांनो ऐकत आहात? आई जे करेल ते मुली देखील तसंच करतील. आता ही आई होती ना, एकीकडे ती पत्नी आहे, एकीकडे आई आहे. सर्व कुटुंब तिच्यावरती अवलंबून आहे. यामुळे ती जितकी आत्मिक राहणार तिच्या मुली देखील तितक्याच आत्मिक असणार. देवाने स्पष्टपणे सांगितलेलं होतं, पाठीमागे वळून पाहू नका, तिथे धोका आहे. कुत्र जसं आपल्या ओकारीकडे परततं तसं तुम्ही आपल्या ओकारीकडे फिरू नका. जो ही व्यक्ती सोडून दिलेलं पाप, सोडून दिलेल्या घाणेरड्या सवयी पुन्हा करत असेल तर तो कुत्र्यांपेक्षाही हीन आहे असं बायबल सांगतं. मागे वळून पाहू नका असं सांगितल्यावर या गृहिणीने काय केलं पाहिजे?
मला माझ्या घराचं रक्षण केलं पाहिजे, माझ्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे, माझ्या कुटुंबाचं रक्षण झालं पाहिजे. ही जबाबदारी ठेवून मुलींसाठी आदर्श बनायला पाहिजे होता अशी ती आई, तिने मूर्खपणा दाखवून पाठीमागे वळून तिने पाहिलं. याचं कारण असं होतं की सदोम आणि गमोरा सोबत तिचं जीवन इतकं जुडलेलं होतं की तेथे घडत असलेलं ते पाप किंवा मग तेथे तिने स्थापलेली तिची मैत्री किंवा ते संबंध किंवा ते नाते किंवा तिने ठेवलेलं सोनं किंवा त्या वस्तूंकडे जेव्हा अचानक आग येऊन सदोम आणि गमोरावरती येऊन पडू लागली, लगेचच तिने मागे वळून पाहिलं व मरून गेली. सदोम आणि गमोरा पापमय स्थान आहे, तेथील लोक पापी आहेत. तुम्ही त्यांना सोडून सुरक्षित राहावं यासाठी बाहेर पडा. देवाने स्पष्ट त्यांना सांगितलं होतं. आज देव आम्हाशी तेच बोलत आहे. तुमच्या पापमय सवयींना, पापमय मैत्रींना, पापमय त्या नात्यांना, त्या पापमय प्रेम संबंधांना, पापमय अनैतिक संबंधांना तुम्ही सोडा आणि मी जे तुम्हाला देत आहे त्या अद्भुत अशा नवीन वर्षामध्ये प्रवेश करा. असं जेव्हा देव आपल्याला सांगत आहे, तुम्ही सोडून आले तर बरं आहे, पण जर सोडलं नाही तर काय होईल? पाठीमागे वळून पाहू नका असं सांगितलं तरी विनाकारण लोटाच्या पत्नीने पाठीमागे वळून पाहिलं व आपला जीव धोक्यामध्ये घालून ती मरून गेली. लोटाची ती पत्नी राहिली नाही आणि त्या लोटाच्या मुलींना आई राहिली नाही. घराची जी गृहिणी होती, जी पत्नी होती, ती मरून गेली. आता त्या घराचं काय झालं माहीत आहे, ते अंधकाराने भरून गेलं. बहिणींनो, जर तुम्ही एक गृहिणी आहात, जर तुम्ही आई आहात, तर जबाबदारीने जगा. देवाचं भय बाळगून जगा. प्रार्थनेसह जीवन जगा. पवित्र असं जीवन तुम्ही जगा. प्रेम देत चला. एक वडील म्हणून तुम्ही आपल्या घरात, एक पती म्हणून आपल्या घरामध्ये एक प्रेम करणारे वडील बनून, प्रार्थना करणारा पती म्हणून, पवित्र जीवन जगणाऱ्या पतीप्रमाणे तुम्ही जगाल तर तेव्हाच तुमचं कुटुंब घडेल. आपल्याच हातांनी त्या लोटाने आत्मिकतेकडे दुर्लक्ष करून आत्मिकता सोडून देऊन धनसंपत्ती वाढवायची आहे हा विचार करत अशुद्धतेने आणि पापाने भरलेल्या त्या सदोम आणि गमोरा नगरामध्ये तो आपल्या कुटुंबाला घेऊन गेला. जिथे वाटेल तिथे आपल्या कुटुंबाला घेऊन जाऊ नका. जिथे वाटेल तिथे आपल्या मुलांना तुम्ही घेऊन जाऊ नका. मनाला वाटेल तिकडे आपल्या मुलांना आणि मुलींना स्कूलमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करू नका. तुम्ही आपल्या नावासाठी, प्रसिद्धीसाठी, प्रेस्टिजसाठी नाही, तर तुमच्या मुलांना देवाच्या भयभक्तीमध्ये वाढता येईल असं वातावरणात त्यांना न्या. भयभक्तीमध्ये चालतील अशा ठिकाणी न्या. घराची ज्योती जी गृहिणी होती, तिने आत्मिक हिंता दाखवून देवाचं भय न बाळगता, देवाची आज्ञा न पाळता ती मरून गेली. व मग आता त्या पतीचं काय आणि त्या मुलींचं काय? त्यांनी ते सदोम आणि गमोरा, शारीरिकरित्या त्यांनी ते सोडून दिलं, परंतु त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या मनामध्ये ते सोबतच चाललेले होते. तिकडे काय घडत होतं? पाप घडत होतं. ते पाप कसं होतं? नाते गोते सर्व काही विसरून पापमय कृत्य आणि पापमय आचरण तिथे घडत होतं. ते सर्व कृत्य मुली तिथे पाहत होत्या. तिथे नाते नाहीत हे त्या पाहत होत्या. पाप करण्यासाठी नात्याचं काही पाहिलं जात नाही, वयाचं पाहिलं जात नाही. लोक वाईट कृत्य करत होते हे त्या मुली पाहत होत्या. अशा वातावरणामध्ये त्या वडिलाने या मुलींना सांभाळलं. पुन्हा मी सांगत आहे, आपल्या चहूबाजूला पापी समाज आहे. आपल्या मुलांनी पवित्र जीवन जगायचं असेल किंवा देवांचे मुलं बनून त्यांनी जगायचे असेल किंवा त्यांना स्वर्गामध्ये पोहोचवायचं असेल, तर आई वडील म्हणून तुम्ही आत्मिक जीवन जगायचं आहे. लोटाची बायको, तिने शरीराने तर सदोम आणि गमोरा सोडलं होतं, परंतु आतून मात्र सदोम आणि गमोरा ती घेऊन चाललेली होती. हीच आपली उणीव आहे. वरून आम्ही आत्मिक असे, वरून आम्ही पवित्र असे, वरून आम्ही नीतिमान असे दिसून येतो, तसं आम्ही लोकांना भासवतो, पण आतून मात्र जगाला आम्ही सोबत घेऊन चालत आहोत. जगिक सवयी, जगिक पद्धती आणि जगिक पापमय असे कृत्य आपल्यामध्ये अजूनही आहेत. ते आजच आपण सोडून द्याल, तेव्हाच नवीन वर्ष आमच्यासाठी आनंदमय ठरेल. लोटाची पत्नी मरण पावली. घराची ज्योत विझून गेली. ती आई मृत्यू पावली. ती मुलींना शिस्तीमध्ये वाढविणारी नव्हती. मुलींची जबाबदारी घेणारी ती नव्हती. वडील आणि आता दोन्ही मुली, ते जेव्हा एकाच गुफेत होते, आता दोन्ही मुली एकमेकांशी बोलत आहेत. त्या काय बोलत आहेत पाहूया. उत्पत्ती अध्याय 19 मध्ये 31 वचन पाहूया. एके दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, आपला बाप म्हातारा आहे आणि जग रहाटीप्रमाणे आपल्यापाशी यायला कोणी पुरुष पृथ्वीवर नाही, तर चल आपण आपल्या बापाला द्राक्षरस पाजू आणि त्याच्यापाशी निजू
अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालू. त्यांनी त्या रात्री आपल्या बापाला द्राक्षरस पाजला आणि थोरली मुलगी त्याच्यापाशी जाऊन निजली, पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्यांना कळले नाही. मग दुसऱ्या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, पहा, काल रात्री मी बापापाशी निजले, तर आज रात्रीही आपण त्याला द्राक्षरस पाजू आणि तू त्याच्यापाशी जाऊन निज. हे काय आहे प्रियांनो? नाश होण्याचा काळ होता. सदोम आणि गमोरामध्ये हेच घडत चाललेलं होतं. त्या सदोम आणि गमोरामध्ये हेच पाप चाललेले होते. कुठले नातेसंबंध नव्हते. तिकडचं ते पाप पाहून या मुलींनी देखील वडिलांसोबत काय केलं? वडिलांसोबत पाप केलं. आता तुम्हाला, आपणही सदोम आणि गमोरात राहतो किंवा नाही हे आपण पाहूया. आजचा समाज कसा आहे? पेपर न्यूज मध्ये न्यूज 18ला तिने 2 मुलांना जन्म देखील दिला. तिने कोणाशी लग्न केलं? आपल्या बापाशी लग्न केलं. प्रियांनो, हा कोणता काळ आहे? नाश होण्याचा काळ आहे. त्या काळी लोटाच्या मुलींनी कोणाशी शारीरिक संबंध ठेवले? आपल्या बापासोबत शारीरिक संबंध ठेवले, संबंध स्थापून मुलं जन्माला घातली. आजचा काळ कसा आहे? माझ्या येशूने सांगितलं आहे, लोटाच्या काळाप्रमाणे शेवटच्या काळात देखील घडेल. हा शेवटचा काळ आहे. आणखी एक न्यूज आली, ही तर अधिकच भयानक आहे. पाहूया ती काय आहे, किती घोर आहे. स्वतःच्या आईशी लग्न करणारा हा मुलगा काय आहे हे? ही काय न्यूज आहे? आईशी ज्याने लग्न केलं असा मुलगा. किती वाईट दिवसांमध्ये आपण जगतो आहोत. देवाने सांगितलं, लोटाच्या काळाची आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला लोटाचे दिवस दिसतील तोच शेवटचा काळ आहे. लोटाच्या काळामध्ये वडिलांसोबतच मुलींनी पाप केलं. आजच्या काळामध्ये तसेच दिवस आपण पाहत आहोत. यामुळे सांगत आहे, हा धोक्यांनी भरलेला असा काळ आहे. जीवनाला सुधारून घ्यावं असा हा काळ आहे. त्या गोष्टीमधून काय घडलं? आपल्या बापाला द्राक्षरस पाजून, बापासोबत पाप करून मुलांना जन्म घातल्याने, एक मोवाब व दुसरे अम्मोनी, त्या दोन्हीही त्या श्रापित अशा वंशाला जन्म देणाऱ्या बनल्या. यामुळेच परमेश्वराने सांगितलं, सदोम आणि गमोरा सोडून द्या व सुरक्षित असं जगा. असं सांगितल्यावर वडिलाने आपली आत्मिकता सोडून दिली, आईने तिची आत्मिकता सोडून दिली व त्या मुली भयंकररित्या भ्रष्ट झाल्या व जी संतती जन्माला आली तिचा देखील नाश झाला. वडिलांनो, ऐकत आहात का? मातांनो, ऐकत आहात का? जुन्या वर्षाचं घाणेरडं जीवन सोडून नवीन वर्षात जेव्हा आम्ही प्रवेश करू तेव्हा आपण काय घेऊन जायचं नाहीये? जुन्या वर्षामध्ये निगडीत असणारी कोणतीही गोष्ट आपल्या बरोबर येता कामा नये. एक पती म्हणून तुम्ही जर ती घेऊन जाल तर आपल्या कुटुंबाचा नाश कराल. पत्नी म्हणून तुम्ही पापमय जीवनाला, व्यर्थ अशा घाणेरड्या जीवनाला नवीन वर्षात घेऊन जाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील शांती आणि आनंद गमावून बसणार. सोडून द्या. त्यांना तुम्ही फुल स्टॉप लावा. कशाला? अशुद्ध अशा त्या सवयींना. सिगारेट पिण्याची सवय असेल, गुटखे खाण्याची सवय असेल, दारू पिऊन भटकण्याची सवय असेल, जुगार खेळण्याची सवय असेल, अश्लील पिक्चर पाहण्याची सवय असेल, लबाडी करण्याची सवय असेल, अधिक वेळ झोपण्याची सवय असेल, उशिराने उठण्याची सवय असेल, तोंडावरती ताबा न ठेवता वाटेल ते खाण्याची सवय असेल, शिव्या देण्याची सवय असेल, मारझोड करण्याची सवय असेल, ती सोडून द्या. जुन्या घाणेरड्या जीवनामधील आपल्या पापमय सवयी तुम्ही सोडून द्या. त्या तुमच्या बरोबर येता कामा नयेत. बायबलमध्ये आपण वाचलं, एकदा तुमचं तारण झाल्यानंतर, ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारल्यानंतर, तुमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर सोडलेल्या सवयी पुन्हा जर सुरू कराल तर तुम्ही भ्रष्ट होऊन जाल. लोटाचं आणि त्याच्या कुटुंबाचं काय झालं ते आपण पाहिलं ना प्रियानो. त्याचा सर्व वंश श्रापित असा वंश बनला. आमच्या मुलांनी श्रापित व्हायचं नाहीये तर प्रिय वडील, मातांनो, आज तुम्ही आत्मिक आई आणि आत्मिक वडील बनायचं आहे. आमच्या पिढीमधून येणारे मुलं, त्यांचे मुलं, त्यांच्या मुलांचे मुलं जर श्रापित व्हायचे नसतील तर, देवाचं भय बाळगून त्याची उपासना करणारे बनवायचे असतील तर, अशी जर आशा आहे तर प्रत्येक पतीने, प्रत्येक पत्नीने, प्रत्येक आईने व वडिलांनी आजच जुनं आणि घाणेरडं जीवन सोडून द्यायचं आहे. प्रिय तरुणांनो, जर तुम्हाला उज्ज्वल भविष्य पाहिजे आहे तर, देवाला आवडणारं असं जीवन पाहिजे आहे तर, देव आशीर्वाद देईल असं जीवन पाहिजे तर, तुम्ही आजच तुमच्या जीवनामधील प्रत्येक प्रकारच्या अपवित्र सवयींना सोडून द्या.
असू शकतं त्यांनी तुम्हाला आकर्षण घातलं असेल, त्या मुलाने तुम्हाला आकर्षित केलं असेल, त्या मुलीने तुम्हाला आकर्षित केलं असेल, त्या सवयीने तुम्ही आकर्षित झाले असाल, त्या अल्पकाळाच्या पापी सुखांकरिता तुम्ही आकर्षित होऊन कदाचित त्याचे तुम्ही गुलाम बनलेले असाल. जागे व्हा. आजच प्रभू बोलत आहे, तुम्ही ते सोडून द्या. जर आज तुम्ही ते सोडून दिलं नाही तर, ते जर तुम्ही आपल्या सोबत येऊ द्याल तर ते तुमचा नाश करून टाकेल. कशा प्रकारे? साधारणपणे जेव्हा खूप पाऊस पडतो आणि जेव्हा नदी भरून वाहते, ती नदी जेव्हा भरून वाहते तेव्हा जंगलामधील झाडं आणि अनेकशे लाकडं वाहत वाहत येत असतात. अनेकशे झाडं तुटून, वेगवेगळे झाडं तुटून ते वाहत जात असतात. त्या नदीमध्ये वाहत ते येत असतात. तेव्हा काही लोक काय करतात ठाऊक आहे? वाहत येत असणाऱ्या त्या झाडांचे लाकडं आणि काही बल्ल्या, त्या बल्ल्यांचं काय करतात माहीत आहे? त्यांना किनाऱ्याला आणून त्यांची कटिंग करून पलंग तयार करतात. त्यापासून दारं बनवणार, त्यापासून खुर्च्या बनवतात. खास करून सुतारकाम करणारे काही जागांमध्ये काही लोक हे करतात. असंच एक व्यक्ती एके दिवशी म्हणाला, आता पहा, आज मी नदीमध्ये जाणार, चांगलं मोठं खोड मिळालं तर मी ते घेऊन येईल, त्यापासून पलंग बनवू, खुर्ची बनवू, असं पत्नीला सांगू लागला. असं म्हणून तो गेला तेव्हा त्याच्या समोरून एक खोड वाहत चाललं होतं. त्याने लगेचच पाण्यामध्ये उडी मारली. वडिलांनी जाऊन पाण्यात उडी मारली तर मुलं देखील बाहेर आले. मुलं त्याच्याकडे पाहत राहिले, पत्नी पाहत होती. तो पोहत पोहत तिकडे गेला आणि जे लाकूड तिकडून वाहत चाललेलं होतं त्या लाकडाला धरण्यासाठी पोहत पोहत तिकडे गेला आणि ते त्याने धरलं. आता ते पकडल्यावर काय केलं पाहिजे? ते पकडून त्याने सावधतेने ते खेचत खेचत किनाऱ्याला त्याने यायला पाहिजे. त्याने किनाऱ्याला यायला पाहिजे, परंतु तो दुसरीकडेच वाहत चालला होता, वाहत वाहत तिकडे चालला होता. पत्नी ते पाहत होती, मुलंही पाहत होते. समोरच एक मोठा भोवरा होता. तिकडे जर गेले तर कोणी वाचू शकणार नाही. अशा त्या परिस्थितीमध्ये त्याची पत्नी जोराने ओरडू लागली, अहो ऐका, अहो ऐका, पाठीमागे या, ते लाकूड सोडून द्या आणि मागे या. अहो तिकडे काय वाहत चालला आहात? असे कुठे चालले आहात? इकडे या. मुलं ओरडत होते, बाबा, डॅडी, ते सोडून द्या आणि पाठीमागे या. बाबा, तुम्ही आम्हाला पाहिजे आहे. डॅडी, पाठीमागे या. मुलं ओरडत होते, पत्नी तिकडे ओरडत होती. तेवढ्यातच गावातले सर्व लोक जमा झाले. अरे अरे, काय करतो आहे? अरे, त्या लाकडापेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे. तुझी पत्नी रडत आहे, मुलं रडत आहेत. इकडे ये, लवकर ये. असं ते ओरडू लागल्यावर तो तिकडून ओरडू लागला, अहो मी काय सांगू, याला तर मी देखील सोडू इच्छित आहे. हे सोडून मला देखील तिकडे येण्याची इच्छा आहे. मुलांचं आणि पत्नीचं पालन करायचं आहे. पण काय करू, हीच मला सोडत नाहीये. अरे, ती बल्ली तुला सोडत नाही म्हणजे काय? तिकडे काय चाललेलं आहे? तो तिकडे ओरडत होता, प्रियांनो. मी हिला बल्ली आहे असं समजलं. हिला मी किनाऱ्याला आणून दरवाजा तयार करेल, खुर्ची तयार करेल हा विचार करून मी आलो. पण येऊन हिला धरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही बल्ली नाही, ही तर मगर आहे. तिने मला धरलं आहे. तो काय म्हणाला? मगर आहे. बल्लीचं आकर्षण झालं, ती मला उपयोगात पडेल, त्याच्यासाठी फायद्याची ठरेल असं आकर्षण झालं. पण जिने त्याला आकर्षित केलं तिनेच त्याला जखडून टाकलं. तो ओरडत होता, प्रियांनो, मी तर हिला सोडून देऊ इच्छित आहे. मला जगण्याची तर इच्छा आहे. मी माझ्या पत्नी आणि मुलांची काळजी घेऊ इच्छित आहे, परंतु ही मला सोडत नाहीये. आज प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ज्या पापाने तुम्हाला आज बांधून ठेवलेला आहे, त्या पापामधून तुम्हाला सोडविण्यासाठी माझा देव आपल्यामध्ये आज हजर आहे. ज्या पापाने, ज्या सवयीने आजपर्यंत तुम्हाला आकर्षित करून तुम्हाला आपल्या पत्नी आणि मुलांपासून दूर केलेलं आहे, आई वडिलांपासून दूर केलं, तुमच्या शिक्षणाची बर्बादी केली आहे, तुम्हाला उपयोगी बनू दिलेलं नाही, तुम्हाला व्यर्थ करून टाकलं आहे, तुमचं आरोग्य हिसकावून घेतलेलं आहे, तुमच्या कुटुंबाचा नाश केला आहे, तुमच्या भविष्याचा नाश केलेला आहे, व्यवसाय नष्ट केलेला आहे, तुमची नोकरी ज्यामुळे गेलेली आहे, याचं कारण काय ठाऊक आहे? प्रभू सांगत आहे, ज्या पापाने तुमच्या जीवनाचा नाश केलेला आहे, तुमच्या जीवनातील सुख, शांती, समृद्धी आणि आनंद ज्याने हिसकावून घेतलेला आहे, ते पाप तुम्ही सोडून द्या. मी तुम्हाला आज नवीन असं जीवन देणार आहे. मी तुम्हाला एक नवीन असं वर्ष देत आहे. मी तुम्हाला एक नवीन मन देणार आहे. चांगलं असं जीवन मी देणार आहे. ते जीवन मला पाहिजे आहे. असं बोलणारे कुणी आहे तर माझ्यासोबत प्रार्थना करणार? दोन्ही हात वर करून मनापासून प्रार्थना करणार का? प्रभू येशू, आम्ही केलेल्या प्रत्येक प्रकारचे पाप तू पाहिलेले आहेस. देवा, त्याच्या दंडापासून आम्ही वाचू शकत नाही. देवा, त्या दंडापासून
केवळ तू एकटाच आम्हाला वाचवू शकतोस. हे परमेश्वरा, तू मला क्षमा कर. देवा, मी केलेल्या हरेक पापांपासून तू मला सोडीव. माझ्या जीवनामधील प्रत्येक एक पापमय अशा वाईट सवयींपासून, अपवित्र अशा सवयींपासून, वाईट अशा ईर्षेपासून, अनैतिक अशा नातेसंबंधांपासून तू आम्हाला सोडीव बापा. याच वेळेला तू मला तुझ्या रक्ताच्या द्वारे पूर्ण असं शुद्ध करून, पवित्र करून, देवा अद्भुत असा आत्मिक व्यक्ती देवा तू बनव. देवा, मला तू पवित्र कर. येथून पुढे देवा तुझ्या मुलाप्रमाणे व तुझ्यासारखं जीवन जगता यावं असं तुझं हृदय तू आम्हाला दे. तुझं गौरव करता येईल असं जीवन आम्हातील सर्वांना तू प्रदान कर. तुझी तू कृपा आम्हावरती कर. येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.